इस दुनिया में ना तो कुछ मुश्किल होता है ना ही आसान होता है। सारा खेल मानने का है। जो मानता है कि उसके लिए मुश्किल है तो उसके लिए मुश्किल है, और जो मान लेता है कि मेरे लिए आसान है तो उसके लिए सब आसान है। Please give an energetic and warm welcome to the one and only Sandeep Maheshwari. संदीप माहेश्वरी एक फेमस बिझनेसमॅन, इमेज बाजारचे सीईओ आणि करोडो लोकांसाठी सर्वात मोठी इन्स्पिरेशन आहेत. लोक त्यांना एक बिझनेसमॅन म्हणून नाही तर एक बेस्ट मोटिवेशनल स्पीकर म्हणून ओळखतात. संदीप माहेश्वरी हे नाव मोटिवेशनसाठी फेमस आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे शिकलं, जो अनुभव घेतला ते स्वतःपुरता न ठेवता सर्वांसोबत शेअर केला. करोडो लोकांना सक्सेसफुल बनवण्यासाठी अनेक सेमिनार्स केले आणि अजूनही करत आहेत, कोणाकडून एक पैसा सुद्धा न घेता. करोडो लोकांना इन्स्पायर करणारे, मार्गदर्शन करणारे सर्वांचे आवडते मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांचे 50 लाईफ चेंजिंग प्रेरणादायी विचार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यांचा प्रत्येक थॉट प्रेरणेचा भंडार आहे, मनात आग लावणारा आहे. त्यामुळे एकही विचार मिस करू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. स्वतःला स्वतःच्या नजरेत मोठे करा. जो व्यक्ती स्वतःच्या नजरेत मोठा असतो तो दुनियाच्या नजरेत आपोआप मोठा होतो. आधी तुम्हाला स्वतःचे कमिटमेंट्स पूर्ण करायचे आहेत. जर तुम्ही स्वतःला दिलेले वचन पूर्ण नाही करू शकत तर दुसऱ्यांना दिलेले वचन काय पूर्ण करणार? याने काहीच फरक पडत नाही की तुम्ही काय विचार करता, काय बोलता आणि काय ऐकता. याने फरक पडतो की तुम्ही काय विश्वास करता, तुम्ही काय मानता. कारण जे तुम्ही मानता आज नाही तर उद्या तुम्ही तेच बनता. एकतर स्वतःच्या मनाला कंट्रोल करा, नाहीतर तुमचे मन तुम्हाला कंट्रोल करेल. जर तुम्ही स्वतःच्या सवयी बदलल्या तरच तुमचे जीवन बदलेल, नाहीतर तुमच्या आयुष्यात तेच होईल जे आजपर्यंत होत आलेलं आहे. जीवनाच्या शर्यतीमध्ये आपल्याला ना पळायचे आहे ना थांबायचे आहे, फक्त चालत राहायचे आहे. यश अनुभवातून मिळते आणि अनुभव वाईट अनुभवामधून मिळते. तुम्हाला पॉवरफुल बनायचे आहे, लोकांना हरवण्यासाठी नाही तर लोकांनी तुम्हाला हरवू नये यासाठी. मिळेल एवढं मिळेल की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. आधी खिलाडी तर बना, आपल्या फील्डचे पक्के खिलाडी तर बना. तुमच्या चुका या गोष्टीचा पुरावा आहेत की तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्ही त्या व्यक्तीला शोधत असाल जो तुमचे जीवन बदलेल तर एकदा आरशात बघा. तुम्ही यावर विश्वास करा किंवा नका करू, पण तुमचे जीवन तसेच आहे जसे तुम्ही निवडले आहे. जर तुम्हाला ते करायचे असेल जे आजपर्यंत कोणीच केलेले नसेल आणि एकदा ही तुमची तीव्र इच्छा बनली तर तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही. ती इच्छाच तुमच्याकडून ते करून घेईल. जर तुम्हाला महान बनायचे असेल तर परवानगी घेणे बंद करा. ध्येय ठरवायचेच आहे तर मोठे ठरवा ना, सर्वात मोठे, या विश्वातील सर्वात मोठे. लर्निंगवर फोकस करा, अर्निंगवर नाही. अर्निंग नेहमी फ्युचरमध्ये असते, लर्निंग नेहमी प्रेझेंट मुवमेंटमध्ये होत असते. लर्निंगवर फोकस करायचा आहे, अर्निंगवर नाही. तुमचे लक्ष शिकण्याकडे असायला पाहिजे, कमवण्याकडे नाही. आसान है. मित्रांनो, संदीप माहेश्वरी यांचा हा कोट सर्वात फेमस आहे. आसान है. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक. जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता. एखाद्या व्यक्तीला जर जीवनात काही करायचं असेल, काही बनायचे असेल, त्याला जाऊन असं म्हणणे की तू हे नाही करू शकत, हे सर्वात मोठे पाप आहे. जर तुम्ही त्या व्यक्तीला मदत करू शकत नाही तर त्याची हिंमत तोडण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. अरे जे झोपलेले आहात, घाबरलेले आहात, बसलेले आहात, उठा, पुढे व्हा. जे करायचं ते करा. कोणतेच काम लहान किंवा मोठे नसते. ज्यांचे स्वप्न मोठे असतात त्यांचे यशही तेवढेच मोठे असते.
जर या जगात कोणतेही काम असेल जे तुम्हाला करायचे आहे आणि या जगात एक जरी व्यक्ती असेल जो ते काम करत असेल तर तुम्ही सुद्धा ते काम सहज करू शकता. शिकत राहायचे आहे. जे शिकत आहे तोच जिवंत आहे. ज्याने शिकणे थांबवले तो जिवंत लाश आहे. जर तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल तर ते त्या लोकांसोबत शेअर करा ज्याला त्याची सर्वात जास्त गरज असेल. तुम्ही कोणत्याही अपयशी व्यक्तीकडे जा, त्याच्याकडे पूर्ण लिस्ट असेल कारणांची की मी या कारणामुळे अपयशी झालो, मी यामुळे यशस्वी होऊ शकलो नाही. दुसरीकडे तुम्ही विनरकडे जाल तर त्याकडे देखील 1000 कारणे असतील ते काम न करण्याची जे त्याला करायचे आहे. फक्त एक कारण असेल ते करण्याची जे त्याला करायचे आहे आणि तो करून दाखवेल. एका इव्हेंटमध्ये अपयश म्हणजे आयुष्यात अपयश नसते. एका घटनेचा अंत म्हणजे जीवनाचा अंत नसतो. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा लोक तुम्हाला म्हणायला लागतील की तुम्ही पागल झाले आहात तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. जर तुम्हाला ते मिळालं आहे जे तुम्हाला पाहिजे होतं आणि थोडंसं जास्त मिळालं असेल तर ते शेअर करणे सुरू करा. जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तर ज्या सुखाबद्दल मी बोलत आहे त्याच्या जवळपास जाणे तर दूर, त्याची तुम्ही एक झलक सुद्धा बघू शकणार नाही. फक्त इच्छा करून काहीही बदलत नाही. निर्णय घेतल्याने काही बदलू शकते, पण तुमचा एक दृढ निश्चय सर्व काही बदलू शकते. योजनेशिवाय कृती आणि कृतीशिवाय योजना तुम्हाला 100% अपयश देईल. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा दुनिया तुम्हाला महत्त्व द्यायला सुरुवात करते. तुम्ही कदाचित अपयशी झाले असाल, पण तुम्ही तोपर्यंत अपयशी होत नाही जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही. जर तुम्हाला कोणी असे म्हणत असेल की तुम्ही हे करू शकत नाही तर तो फक्त हे म्हणण्याचा प्रयत्न करत आहे की मी असं करू शकत नाही. आपल्या कामाला एवढं समोर न्या, त्या मर्यादेपर्यंत घेऊन जा की आजपर्यंत कोणीच त्या मर्यादेपर्यंत गेलं नसेल आणि कोणी तुमची मर्यादा पार करेल तर त्याला सुद्धा खूप प्रयत्न करावा लागेल. भीतीला जिंकण्याचा फक्त एकच उपाय आहे, ऍक्शन, कृती. जे काम करण्याची भीती आहे ते करून टाका, दुसरा कोणताच मार्ग नाही. तुमचे जिवंत असण्याचे कारण खूप मोठे असायला पाहिजे. जर ते कारण मोठे असेल तर आपोआप ते कारण तुमच्याकडून मोठे काम करून घेईल. जेव्हा संपूर्ण जगाला वाटत असेल की तुम्ही फेल व्हाल, तुम्ही काहीच कामाचे नाही, आणि तेव्हा तुम्ही काहीतरी कराल की संपूर्ण जगासाठी एक इन्स्पिरेशन बनाल, याला सक्सेस म्हणतात. जे लोक आपले विचार बदलू शकत नाहीत ते काहीच बदलू शकत नाहीत. चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगलं बघा. नेहमी लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सपेक्षा खूप मोठे आहात. जे पण तुमच्या मनात येईल त्याला पूर्ण मनाने करा, कारण एकदा जर ही वेळ निघून गेली तर परत येणार नाही. मी यामुळे सक्सेसफुल नाही की काही लोकांना वाटते की मी सक्सेसफुल आहे. मी यामुळे सक्सेसफुल आहे कारण मला वाटते की मी सक्सेसफुल आहे. आज मी जे आहे ते माझ्या अपयशांमुळेच आहे. कधीच स्वतःला कमी समजू नका. तुम्ही जेवढा विचार करता त्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्ही करू शकता. ज्या व्यक्तीला मी काय करत आहे, का करत आहे आणि ते कसे करायचे हे माहिती असते, त्या व्यक्तीचे कोणीच काहीच बिघडू शकत नाही. कर्म काय आहे की मनामध्ये ज्या वाईट गोष्टी येत आहेत तेथे जाऊन स्वतःला थांबवणे योग्य कर्म आहे, आणि मनामध्ये काही योग्य गोष्ट येत असेल तर त्यावर ठाम राहणे, सर्व परिस्थितीमध्ये त्यावर टिकून राहणे हे कर्म आहे. शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान जमा करणे नाही, शिक्षण म्हणजे शिकणे आहे. कधीच रिकामे बसू नका, काही ना काही शिकत राहा. तुम्ही नोकरी करा किंवा बिझनेस करा, पण एक स्किल तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे. याशिवाय तुम्ही जीवनात समोर जाऊ शकत नाही. ती आहे कम्युनिकेशन स्किल, संभाषण कौशल्य. मैं इस दुनिया से चला जाऊंगा, लेकिन मेरे जैसे लाखों लोग और आ जाएंगे सामने. कोई और होगा, कोई और पागल होगा जो यहाँ पे आकर के कुछ ऐसा कर रहा होगा, और ये दुनिया बदलेगी, और ये दुनिया बदलेगी. क्योंकि ये भी होना आसान है. तर मित्रांनो, या विचारांनी तुम्हाला नक्कीच मोटिवेट केले असेल. संदीप माहेश्वरी यांच्या प्रेरणादायी विचारांचा पार्ट 2 तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला विचार कमेंट करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.